नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. यावर्षी 2026 ची परीक्षा 26 जुलैला आहे मित्रांनो आणि इथून जवळपास आपल्याकडे एक्झाम प्रिपरेशनसाठी फक्त 50 दिवस राहिलेले आहे. तर या 50 दिवसामध्ये आपलं अभ्यासाचं नियोजन कसं असावं? कोणत्या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे? किंबहुना लक्षात घ्या या वर्षीची महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन आपण क्वालिफाय होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण या एक्झामिनेशनच्या नंतर सुद्धा आपल्याला प्राध्यापक भरती होण्याचे चान्सेस दिसून येतं आणि फक्त प्राध्यापक भरतीच नाही मित्रांनो, तर मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे जर आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून जर आपल्याला PhD करायचं आहे, त्याचं सुद्धा नोटिफिकेशन आपल्याला ही एक्झाम झाल्यानंतर पाहायला मिळू शकतं. तर अशा दोनही दृष्टिकोनातून जर आपण विचार केलेलं तर 26 जुलैला होणारी परीक्षा जी आहे आपल्या सगळ्यांसाठी खूपच महत्त्वाची ठरेल. सो आता राहिले किती दिवस? तर फक्त 50 दिवस राहिलेले आहे आपल्याकडे उर्वरित आहे. तर या 50 दिवसांमध्ये आपल्याला 2 पेपरचा अभ्यास करायचा आहे. एक पेपर 1 आहे जो जनरल पेपर आहे आणि दुसरा पेपर 2 हा सब्जेक्टिव्ह पेपर आहे. तर पेपर 1 मध्ये मित्रांनो आपण मॅक्सिमम म्हणजे आपण जवळपास 90 प्लस देखील स्कोर मित्रांनो करू शकतो. तर प्रश्न असा आहे की आपण हा स्कोर अचीव तर करू शकतो, पण कशा पद्धतीने? तर हा स्कोर अचीव करण्यासाठी 50 दिवसाचं क्रॅश कोर्स मित्रांनो 8 जून पासून सुरू होत आहे. याची फीज आहे 3000. यावर डिस्काउंट मिळेल मात्र 2600 रुपयामध्ये 1 वर्षाची व्हॅलिडिटी, 50 मॉक टेस्ट आणि दररोज बघा रात्री 8 वाजता 6 युनिटवर आधारित सेशन होतात आणि सोबतच सकाळी 9 वाजता जे आहे मॅथ्स अँड रिझनिंगचा जो आपला इम्पॉर्टंट पार्ट आहे, ज्यामध्ये DI, लॉजिकल रिझनिंग याचं सेशन होतं. हे लाईव्ह जे आहे मित्रांनो आपण रेकॉर्डेड बघू शकता. ठीक आहे. तर दररोज 2 लाईव्ह सेशन आपल्याला मिळणार आहे. हे ऑफिशियल नंबर्स आहे या संपूर्ण जे पर्टिक्युलर लाईव्हच्या माध्यमातून 10 युनिटचं सिलेबस इथे कव्हर होणार. ऑफिशियल नंबर्स दिलेले आहे. या कोर्सला आपण जॉईन करा. पेपर 1 प्रमाणे पेपर 2 चं देखील बॅच आपण सुरू करीत आहोत 8 जून पासून. 50 दिवसामध्ये इम्पॉर्टंट पेपर 2 चे जे टॉपिक्स आहे ते आपण कव्हर करूया. पेपर 2 च्या सब्जेक्टमध्ये कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, पॉलिटिकल सायन्स, लाईफ सायन्स, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, मराठी, केमिस्ट्री, इंग्लिश, एज्युकेशन, लायब्ररी सायन्स अँड लॉचं सब्जेक्ट अवेलेबल आहे. फीज 10,000 आहे. यावर डिस्काउंट मिळेल मात्र 8,000 मध्ये 1 वर्षाची व्हॅलिडिटी आणि सोबतच पेपर 1 येथे फ्री ऑफ कॉस्ट आहे. बघा हे नंबर्स आहे, यावर कॉन्टॅक्ट करा आणि पेपर 2 ला देखील मित्रांनो आपण जॉईन होऊ शकता. आजच जॉईन व्हा जेणेकरून उद्यापासून जी आपली बॅच सुरू होत आहे त्याला योग्यरित्या आपण अभ्यास करू शकता. आता बघा वेळेचं नियोजन कसं असावं? म्हणजे ही परीक्षेला फक्त 50 दिवस राहिले आणि 50 दिवस म्हणजे खूप मोठा टाइम पिरियड नाही. पटापट दिवस निघून जाणार आणि आपलं काहीच अभ्यास होणार नाही. तर पेपर 2 मध्ये मित्रांनो 10 युनिट्स आहे. पण या 10 युनिट्स तुम्ही लवकर कव्हर करू शकता. ठीक आहे. 30% टाइम जी आहे दिवसातून आपण पेपर 1 ला द्यायचं आणि मॅक्सिमम टाइम आपण पेपर 2 ला द्यायचं. कारण पेपर 2 मध्ये देखील 10 युनिट आहे. पण कंपॅरिझन जर आपण पेपर 1 शी पेपर 2 चं केलेलं तर सिलेबस जरा मोठा आहे. आणि जेव्हा आपण मोठ्या सिलेबसचा विचार करतो तर नक्कीच विद्यार्थी मित्रांना अडचणी येत असतात. त्यामुळे टाइम डिवाइड करीत असताना 10 युनिटचा अभ्यास करीत असताना मित्रांनो 6 जे आपल्या युनिट्स आहे 6 युनिट आपल्याला 60 गुण देत आहे. किती? 60. आणि यासाठी दररोज लाईव्ह सेशन होणार रात्री 8 वाजता. ठीक. ज्यामध्ये टीचिंग ॲप्टिट्यूड, रिसर्च ॲप्टिट्यूड, कम्युनिकेशन, ICT, पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट अँड हायर एज्युकेशन रात्री 8 वाजता कव्हर होईल. आणि सोबतच इथे लक्षात घ्या 3 युनिटचा जो आपला सिलेबस आहे त्यासाठी लाईव्ह सेशन होणार सकाळी 9 वाजता. ठीक आहे. आणि यामध्ये काय काय कव्हर होईल? आपलं DI कसं सोडवायचं, मॅथमॅटिकल ॲप्टिट्यूडचा जो पोर्शन आहे सरासरी कसं काढायचं, नफा तोटाचे प्रश्न झाले, ठीक आहे, ते कसं सोडवायचं, लॉजिकल रिझनिंग मित्रांनो आहे ना, कारण तर्कचं जे
पार्ट आहे त्यावर जास्त फोकस आपल्याला केलेला आहे आणि यामध्ये इंडियन लॉजिक देखील समावेशन आहे. तर अशा प्रकारे 2 लाईव्ह क्लास, एक 8 वाजता आणि एक सकाळी 9 वाजता. एक रात्रीचा आहे, एक सकाळचा आहे. असं डेली 2 सेशन तुम्हाला मिळेल. सोबतच इथे डेली पी-वाय-क्यू सीरीज आहे मित्रांनो, जेणेकरून पी-वाय-क्यू सुद्धा संपूर्ण आपला अभ्यास होईल. ठीक. सो आजच मला वाटतं आपण या नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि पेपरला जॉईन करायचं आहे. जवळपास आपल्याला पेपर 2 ला मॅक्सिमम म्हणजे 70% जो टाइम आहे स्टडीचा तो आपल्याला पेपर 2 ला द्यायचा आहे. याचं कारण असं की पेपर 2 चा जो सिलेबस आहे कंपॅरिझन जर केलं पेपर 1 शी तर थोडा मोठा आहे. तर अशा वेळी काय होतं मित्रांनो, मोठा सिलेबस जेव्हा आपण टार्गेट करतो अशा वेळी डेली 5 ते 7 तास आपण अभ्यास करा आणि या तासांमध्ये आपण एमसीक्यूज देखील सोडवलं पाहिजे. जसं मी यापूर्वी सुद्धा सांगितलं आहे की मंडे टू फ्रायडे समजा आपण जे पर्टिक्युलर टॉपिक्सचा अभ्यास करीत आहोत, या टॉपिकचं रिव्हिजन आपलं वीकमध्ये जसं सॅटर्डेचा दिवस आहे किंवा संडे आहे, अशा दिवशी आपण काय केलं पाहिजे, वीकली रिव्हिजन केली पाहिजे. म्हणजे मंडे पासून तर फ्रायडे किंवा सॅटर्डे पर्यंत जो घटक आपण अभ्यास केलेला त्याला वीक मधून एक दिवशी आपल्याला काय करायचं आहे, रिव्हिजन करायचं आहे. सोबतच मेजर टॉपिक्स जे आहे जे परीक्षेत वारंवार येतात असे टॉपिक पेपर 1 चे सुद्धा भरपूरसे आहे आणि पेपर 2 चं देखील आपण काय म्हणू शकतो, असे अनेक टॉपिक आहेत जे वारंवार रिपीट होत आहे. तर असे दोनही टॉपिक तुम्ही कव्हर करायला हवं. सोबतच आपल्या स्वतःच्या पेपर 2 च्या स्पेशली आणि पेपर 1 चं सुद्धा शॉर्ट्स नोट्स तयार करा. जेणेकरून आता एकतर वेळ कमी आहे आणि या कमी वेळेमध्ये जे आहे ना, जास्तीत जास्त आपलं अभ्यास व्हावं यासाठी आपल्याला स्वतःच्या नोट्स तयार करणं तितकंच गरजेचं आहे. 2 तास तरी आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे. पेपर 1 चं मॅक्सिमम सोडवा आणि पेपर 2 चं देखील 15 ते 20 एमसीक्यूज. पेपर ॲनलाईज करा. म्हणजे बघा, समजा तुम्ही आज 30 प्रश्न सोडवले. ठीक? तर या 30 प्रश्नांमधून किती तुमचे रॉंग झालेले, किती राईट आलेले, इव्हन त्यांचे ऑप्शन्स जे आपल्याला असतात ना, ते ऑप्शन्स देखील ॲनलाईज करणं मित्रांनो, परीक्षेसाठी महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी काय करायचं आहे, प्रश्नांचा सराव करा. कारण अल्टिमेटली महाराष्ट्र स्टेट एक्झामिनेशन ही ऑब्जेक्टिव्ह म्हणजे वस्तुनिष्ठ स्वरूपाची आहे आणि जेव्हा वस्तुनिष्ठ प्रश्न सोडवायचं असतं, मॅक्सिमम एमसीक्यू प्रॅक्टिस लागतात. तर यासाठी बेस्ट वे असेल तुम्ही मॉक टेस्ट द्या. ठीक आहे. तर मॉक टेस्ट देण्यासाठी देखील पर्टिक्युलर कोर्स आहे. ठीक आहे. ऑफिशियल नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा. मॉक टेस्ट झालं, नोट्स पाहिजे असेल तर नोट्स. ठीक आहे. डेली लाईव्ह सेशन मित्रांनो अटेंड करा. रात्री 8 वाजता सेशन होतं. लाईव्ह सकाळी 9 वाजता देखील आपल्याला सेशन आहे. तर या सेशन्सच्या माध्यमातून संपूर्ण तुमचं जे सिलेबसचं मेन पोर्शन आहे तो कंप्लीट होईल. सोबतच संपूर्ण सिलेबस जो आहे मित्रांनो तो कव्हर होणार आहे. तर बघा, हा 50 दिवसीय कंप्लीट क्रॅश कोर्स आहे, ज्याची नवीन बॅच आपण 8 जून पासून सुरू करीत आहोत. तर याला आजच जॉईन व्हा. ऑफिशियल नंबर्स आपल्याला दिलेले आहे. या नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि अशाच पद्धतीने माझे व्हिडिओ लेक्चर्स बघत चला. थँक्यू.